आज श्रावण सोमवाराचा सेकंड डे होता. तर चला म्हटलं आज आहे ना दही भेंडी बनव आणि बाहेर इतकं छान असा पाऊस येत होता. म्हटलं आज काहीतरी वेगळं बनव आणि म्हणजे असं थोडंसं हे बनव नाही का आंबटसर असं. आणि कढी खाऊन खाऊन तर खूप कंटाळा आला होता. सिंपल भेंडी पण खूप कंटाळा आला होता. म्हटलं आज नवीन पद्धतीने आज दही भेंडीच बनव. तर मग त्यासाठी मी काय केलं होतं, भेंडी धुवून पुसून काढले एकदम आणि ना कापून घेतली. आणि बघू शकता त्यानंतर ना तेल तापायला ठेवलं. आणि पापडचा पण मी एक पदार्थ करणार आहे. त्यानंतर मी बघू शकता मी पापड घेतलेले आहेत तळून. अशा पद्धतीने पापड तळून घेतले आहेत. त्यानंतर तेच तेल मी थोडंसं काढून घेतलं अगोदर आणि त्यानंतर जी कापलेली भेंडी होती ना ती त्या तेलामध्ये फ्राय करून घेतली बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं लिंबू पिळायचं म्हणजे ना भेंडी चिकट होत नाही. त्यामुळे ना भेंडीमध्ये ना थोडंसं लिंबू पिळायचं आणि ना लगेच तेलात टाकली की लगेचच त्याच्यावरती मीठ टाकायचं नाही. ज्यावेळेस ते एकदम आपल्याला वाटत नाही एकदम झाली आहे आता शिजली आहे म्हणजे फ्राय झाली आहे त्याच वेळेस वरतून मीठ टाकायचं. आणि चला मी दही भेंडीसाठी घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे. त्याला आता आपण काय करू खलबत्त्यामध्ये ना कुटून घेऊ एकदम असं ठोसर असं एकदम बारीक पेस्ट पण नाही बनवायची म्हणजे ना खायला पण खूप भारी वाटते आणि टेस्टी तिने ते तोंडामध्ये लसूण वगैरे लागतं ना तर खूप छान लागतं. तुम्ही नक्की करून बघा अशी दही भेंडी. साधी भेंडी करण्यापेक्षा एकदा ही दही भेंडी नक्की ट्राय करा. तुम्ही हमेशा करताल आणि खाताल. तर त्यानंतर बघू शकता मी लसूण आणि हिरवी मिरची ना बारीक करून घेतलेली आहे. अशा पद्धतीनेच करून घेतली बघू शकता तुम्ही एकदम बारीक नाही केलेली मी. आणि त्यानंतर इकडे झालेली आहे भेंडी फ्राय. थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट पण घालून घ्यायचं त्याला. आणि मी आता सिया असल्यामुळं ना मला तिला थोडीशी बाजूला काढून ठेवायची होती म्हणून मी लगेचच मीठ आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकलं आणि तिला नाही एक साईडला काढून घेतले बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने ना मस्तपैकी असे फ्राय करून द्यायचे. आणि तुम्हाला तर समोर दिसतच असेल की बिलकुलही चिकट भेंडी झालेली नाही आपली. त्यामुळे नक्की मी जे ट्रिक करते ज्या पद्धतीने मी बनवली आणि त्याच पद्धतीने अशीच बनवून घ्या. आणि ना खातानाही इतकी सुक्की लागती भेंडी. आणि त्यानंतर ते सगळं एका बाजूला काढून घेतलं परत. आणि त्याच कढईमध्ये आपण आहे ना परत एक पळी इतकं तेल टाकलं असं जिरं घातलं मोहरी घातलं एकदम तडतडू दिलं त्याला. आणि जी हिरवी मिरची बारीक केलेली होती लसूण आणि हिरवी मिरची त्याला आहे ना एकदम फ्राय करून घेतला. आणि तोपर्यंत आपण काय करू ही मिरची फ्राय होती ना तोपर्यंत कमी गॅस करून आपण आहे ना इकडं दहीचं सामान काढून घेऊ. म्हणजे दही म्हणजे काय आपण थोडं बेसन पीठ आणि दही मिक्स करणार आहोत फेटून घेणार आहोत. बघू शकता मी थोडंसं 1 चमचा इतकंच बेसन पीठ जास्त घ्यायचं नाही तर पिठलं टाईप होऊन जाईल ते. एकदम थोडंसं घ्यायचं म्हणजे थोडं असं घट्टसर ग्रेव्ही टाईप दिसेल त्यामुळे थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आणि दही मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर बघू शकता आपली हिरवी मिरची इकडं परतून झालेली आहे. त्यानंतर जे कालवलेलं दही होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं. वरून तुम्हाला कोथिंबीर हवी असेल टाकायची असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकू शकत. मी नाही टाकलं तरी चालेल मी तर नाही टाकले. त्यानंतर वरतून थोडं मीठ टाकलं बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर थोडीशी बॉईल होऊन द्यायचं त्या आता त्या ग्रेव्हीला. आणि त्यानंतर ना परत आपण काय करणार आहे त्याच्यावरती आणि जी भेंडी होती ना आपण फ्राय केलेली ती भेंडी टाकून देणार आहोत त्याच्यात. आणि बघू शकता अशा पद्धतीने भेंडी द्यायची टाकून त्याच्यामध्ये. आणि ना मस्तपैकी असे फ्राय म्हणजे हलवून घ्यायची थोडी 5 मिनटं आहे ना थोडंसं बॉईल करून घ्यायचं त्याला. आणि त्यानंतर काढून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने. आणि इतकी टेस्टी लागते. चपातीसोबत खा भाकरीसोबत खा भात असेल भातासोबतही इतकी छान लागते. त्यानंतर आहे ना इकडं मी चपातीसाठी तयारी करून घेतली आणि इकडं झालेल्या आहेत चपात्या रेडी. आता म्हटलं चला आता आपण आहे ना ह्या पापडाचा एक म्हणून घेऊ. तुम्ही करता का असं एक डब्बा घ्यायचा मस्तपैकी म्हणजे तळलेले पापड आहेत ना त्याला असं मॅश करून घ्यायचं भुगा तयार करून घ्यायचा. मी 2-3 पापडांचा तरी केला असेल आय थिंक कारण आमच्या घरात खूप आवडतं. याच्यात तुम्हाला कांदा कोथिंबीर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता पण मला थोडंसं प्लेनच ठेवायचं होतं म्हणून मी प्लेनच ठेवलं. त्यानंतर मिरची पावडर डस्ट केली. त्यानंतर थोडंसं तेल आणि त्याच्यावरतून टाकलं. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि ना चाट मसाला असेल तर अगदी भारीच. तर चाट मसाला घ्यायचा असं झाकण लावायचं डब्याचं हलवून घ्यायचा डब्बा एकदम असं त्याच्यातली जी चटणी मीठ वगैरे ते सगळं एकदम पापडाला मिक्स झालं पाहिजे. बघू शकता हा पापड आणि चपाती असलं भारी लागतं. आणि बाहेर ना इतकं मस्त पापड म्हणजे ते पापडच म्हणजे इतका मस्त पाऊस येत होता ना त्यामध्ये ना असं पापड आणि मस्तपैकी दही भेंडी खायला इतकं भारी वाटतं ना. आणि बघू शकता तुम्ही. आणि ना हे अशा पद्धतीने माझं हे रोजचं रुटीन
ते म्हणजे टी व्ही समोरच आम्हाला जेवण लागतं. आणि बाहेर बघू शकता तुम्हाला इतका सारा पाऊस होता. आज काय पावसाने उघडच दिली नाही. आज दिवसभर कंटिन्युअसली पाऊस चालूच होता. त्यानंतर बघू शकता हे सर्व मी घेतलेलं आहे. त्यानंतर इडली सांबार अशा पद्धतीने आमचं सगळं जेवण होतं आजचं. आणि त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला मी घरामध्ये. आणि ना त्यानंतर लगेच सिंह उठली होती. आणि ना झाडू घेताना मी झाडू मारत असले ना, ती ना जिथं झाडायचं असतं ना तिथंच येऊन उभं राहत असते. अशी परेशान करत असते ती मला कंटिन्युअसली. त्यानंतर आम्ही ना दुपारून सिंहाला ना राधा बनवलं होतं. पण तिने ना तो जो मोर दिला होता ना तो तिला झाडूच वाटत होता का काय काय माहिती. तिने तर त्यानं झाडूनच काढलं आणि ओढणी ठेवली नाही, काय ठेवलं नाही, अशा पद्धतीने लूक केला होता मी. त्यानंतर संध्याकाळी मी गार्लिक ब्रेड केला होता. तर बघू शकता ह्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर याच्या आधी मी टाकलेली आहे.